बाबा ही तुमची हो. वोटिंग स्लिप. मी निघालो आता ट्रिपला. तुझं मतदान झालं हो, माझं झालं. मी निघालो आता. लगेचच? मतदान केलं कीच की नाही? नोटा टाकला आणि आता निघालो अरे ट्रिपला. नोटा काय करतोस तू? का? असा नकारात्मक दृष्टिकोन कशासाठी हवा तुला? देशासाठी, राज्यासाठी काहीतरी सकारात्मक भूमिका असायला हवी की नाही? नकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही काय मिळवणार आहात? देशाला दिशा देण्यासाठी ध्येय, धोरणं याचा तरी विचार करायला पाहिजे. दगडापेक्षा वीट मऊ असं का होईना, पण लोकांना तरी मतदान करायलाच हवं ना. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? एका मतानं आकाश कोसळतं. हा. अटल बिहारी वाजपेयींना पंतप्रधान सोडावं लागलं एका मतासाठी? एका मतासाठी. चल मी तुला दाखवतो की ज्या माणसानं वयाच्या तुझ्यासारख्या तुझ्यापेक्षा लहान वयामध्ये निवडणूक लढवली आणि पुणेकरांना एक वेगळा रस्ता दाखवला, अशा माणसाची तुला गाठ घालून देतो. चल आत्ता लगेच. आम्ही चाललो होतो दुसरीकडे. मी बाबांना म्हणालो की नाही बाबा, मी मतदान करून मी ट्रिपला जाणार. बाबांचा नेहमीसारखा वेगळा विषय. ते म्हणाले, अरे करायचं म्हणून करतोयस का? मी म्हटलं मी करतोय. काही लोक असे की जे करत नाही. मी करतोय आणि काय फरक पडणार आहे? माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? असं काय बदल घडणार आहे? त्यावरती बाबा म्हणाले की अरे एक मत काय घडवू शकतं आणि काय करू शकतं. मी तुम्हाला एक किस्सा सांगेन ना. माझ्या आजोळचा किस्सा आहे. माझा जन्म फलटणचा आहे. फलटणच्या नगरपालिकेची निवडणूक होती आणि त्या सगळ्या भिंती अशा रंगवल्या जायचे त्यावेळेला. तर आमच्या आजूबाजूची भिंत, वाडा मोठा होता, तिथं पण अशी भिंत रंगवली होती. तर त्याच्यामध्ये जे संभाव्य अध्यक्ष होणार होते नगरपालिकेचे, ते त्या भागातून उभे होते आणि मग तर त्यांचा पराभव झाला एक मताने त्यांचा पराभव झाला. मग त्यावेळेला फलटणमध्ये बातमी अशी होती, म्हणजे माझ्या कानावर आली, की ते जे होणारे होते अध्यक्ष, त्यांच्या सौभाग्यवतीने त्यांना सांगितलं की तुम्ही आता अध्यक्ष होणार आहात तर मला नवीन साडी पाहिजे. मी काही जुन्या फाटक्या साडीमध्ये मतदानाला येणार नाही. तर ते ग्रस्त थोडे तत्त्वाचे होते. ते म्हणाले नाही, तुला मतासाठी मी अशी लाच वगैरे देणार नाही. स्वतःच्या पत्नीला, लाडकी पत्नी लाडकी बहीण हा प्रकार तेव्हा नव्हता. स्वतःच्या पत्नीला त्यांनी सांगितलं की तू नाही आलीस तरी चालेल, तुझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, पण मी तुला मतासाठी साडी देणार नाही. मग त्या सौभाग्यवती मतदानाला गेल्या नाहीत आणि ते ग्रस्त एकाच मताने पडले. आता जे आपण चर्चा करतो आहोत ना, हा सगळा इतिहास, हे डॉक्युमेंटेशन तुम्ही केलं पाहिजे आणि तरुण पिढीला हे समजलं पाहिजे. आता तू मगाशी जे म्हणाला की बाबा मी सकाळी मतदान करून मग ट्रिपला जाईन, त्याच्याबद्दल तक्रार नाही, मतदान करतात. पण आपण तुमच्यासारख्या तरुण पिढीने हे लक्षात घेतलं पाहिजे की माणसाचं वय साधारण 40-42 झालं ना की त्याला शारीरिक व्याधी सुरू होतात. मग दिसायला कमी लागतं, ऐकायला कमी लागतं. खरं माणसाचं तरुणपण किंवा जी हुन्नर असे काय करून दाखवण्याची, ती वयाच्या 40पर्यंत असते. मग साधारण तुम्हाला आता 18 वर्षाचा मताचा अधिकार आहे. तर 18 ते 40च्या दरम्यान जी पिढी आहे ना, ह्या पिढीने निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे. याचं कारण असं आहे की त्यांना पुढे भविष्य आहे. जो 18 वर्षाचा तरुण आहे त्याला 40 वर्षापर्यंत भविष्य आहे आणि त्याचं भविष्य घडवण्यासाठी मी 18 वर्षापर्यंत त्याला आईवडिलांनी जन्म दिला, शिकवलं, सगळं केलं, त्याला सांभाळलं आहे खरं आहे. पण त्या आईवडिलांची ही अपेक्षा असते की आता माझा मुलगा 18 वर्षाचा झाला आहे, 20 वर्षाचा झाला आहे, तो आता कमवता झाला पाहिजे, त्यांनी कमवून आम्हाला म्हातारपणी आम्हाला सांभाळलं पाहिजे, आमची त्यांनी काठी झालं पाहिजे. आणि हे होण्यासाठी त्या तरुण मुलाला त्याच्या आयुष्यामध्ये स्थिरतावर होण्यासाठी या देशामध्ये कुठलं राजकीय वातावरण असलं पाहिजे हे त्या मुलांनी ठरवलं पाहिजे. तुम्हाला तुझ्या एकाच मताचं महत्त्व हे आहे की या तरुण मुलांनी आपल्या हातामध्ये निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि या देशामध्ये राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण, आर्थिक वातावरण हे कुठलं असलं पाहिजे जेणेकरून मला माझ्या आयुष्यामध्ये माझं भविष्य घडवता येईल. म्हणून मी तुम्हाला माझ्या 2 शंका आपल्या चर्चेमध्ये निर्माण झाल्या. एक तर 18 वर्षाचा मतदानाचा अधिकार दिला. त्यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, म्हणजे जोपर्यंत राज्यघटना निर्माण होत नाही तोपर्यंत मतदानाचा अधिकार, हे 3 गोष्टी त्यावेळेला महत्त्वाच्या आहेत. एक तर तो फायनल पास असला पाहिजे, म्हणजे तो शिक्षित असला पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे. दुसरं तो मिळकत कर भरणारा असला, नगरपालिकेत कर, तिसरं नगरपालिकेचा करदाता, तोच कर भरणार, मिळकत कर महापालिकाच घेते, नगरपालिकाच घेते. मी तुम्हाला सांगतो करदाता, त्याचा किस्सा आहे, हरकत नाही, करदाता. आणि वय 21 वर्ष असं 3 प्रकारची बंधनं होती. परंतु राजीव गांधींनी त्यात बदल केल्यामुळे हा सगळा फियास्को झाला त्याचा. हो. दुसरं माझी शंका अशी पद्धतीची शंका आहे
की तुम्ही मगाशी म्हणालात की आता सगळं प्रचाराचा संबंध बदललेला आहे. पूर्वीच्या काळात म्हणजे तुम्ही 67 तुम्ही तर 60 वर्ष राजकारणात आहात. हो, ॲक्टिव्ह राजकारणामध्ये 60 वर्ष जवळजवळ आहात. निवडणुकीचे पूर्वी ही तत्वावर व्हायची, धोरणांवर व्हायची, व्यक्तिमत्वावर व्हायची. लक्षात घ्या, ती जी भूमिका मांडतात त्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी भूमिका मांडावी किंवा त्यांची भूमिका मांडावी. त्यांचे स्वतःचे असे काही विचार होते, मूल्य होती, मूल्याधिष्ठित राजकारण ज्याला म्हणतात ते होत होतं. परंतु ज्यावेळेला जनता पार्टीचं राज्य आलं आणि त्यानंतर संबंध राजकारण नासलं गेलं म्हणू आपण क्षणभर, ते राजकारण हे खुर्चीला वाहणारे राजकारण राहिलं. प्रत्येकाची ध्येयधोरणं बदलली, प्रत्येकाला खुर्ची हवी असती, त्यामुळे एकमेकाची चुंबाचुंबी सुरू झाली, आघाड्याचं राजकारण सुरू झालं, आयाराम गायराम सुरू झालं. प्रत्येक राज्यामध्ये आघाडी सरकार आली, बरोबर नाही. यामुळे काय झालं, आपल्याला खुर्ची हवी आहे, सत्ता हवी आहे, म्हणून आपल्या तत्वाची, आपल्या मूल्यांची बांधणी करून बाजूला टाकून द्यायचं आणि सत्तेसाठी एकत्र यायचं. ही भूमिका निर्माण झाल्यामुळे तो पूर्वीचा जो प्रचाराचा टेम्पो होता तो गेला निघून. दुसरं काय झालं की आज इंदिरा गांधी किंवा त्याच्यानंतर राजीव गांधी यांचा चेहरा ठेवून मतं मागितली जायला लागली, मोदींचा चेहरा देऊन मतं मागायला जायला लागली, शरद पवारांचा चेहरा ठेवून मतं मागितली गेली, उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा देऊन मतं मागितली गेली. अशा वेळेला प्रचाराचा स्तर तुम्ही जो घसरलेला म्हणता ना, त्याला कारण ते पण आहे. तुम्हाला जर शरद पवारांच्या नावावर मतं मिळत असतील तर शरद पवारांचं व्यक्तिमत्व मी कसं डागाळेन, त्यांचं चारित्र्य कसं खराब करेन, चारित्र्यहनन कसं करेन, मग इंदिरा गांधीचं चारित्र्यहनन कसं करणार, मोदींचं चारित्र्यहनन कसं होईल, बाळासाहेबांचं कसं होईल, हे प्रचारामध्ये आल्यामुळे प्रचाराचा स्तर खाली गेला असं मला वाटतं. आपलं काय त्याच्यावरचं? अगदी 100% तुमच्या मताशी मी सहमत आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही पण कंगोरे आहेत, पण ते जाहीरपणे बोलणं योग्य होणार नाही. कारण एवढंच जाता जाता मी सांगेन की पूर्वी जे वेळेला निवडणुका होत होत्या त्यावेळेला पक्षाचा जाहीरनामा निघायचा. हो. आणि तो जाहीरनामा हा आम्ही 5 वर्षात काय करणार आहोत, लोकांना आम्ही काही देणार आहोत याच्या संबंधीचा तो एक डॉक्युमेंट असायचं. आणि त्याच्याप्रमाणे त्याची एक समिती असायची. ती समिती अत्यंत खोलवर जाऊन विचार करून तज्ज्ञांची, म्हणजे विरोधी पक्षामध्ये देखील होती आणि सत्तारूढ पक्षामध्ये देखील होती, आणि ती समिती तो जाहीरनामा तयार करत असत आणि त्या जाहीरनाम्याप्रमाणे कार्यक्रम राबवले जात असत. सगळ्या पक्षाच्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या राजकारण करत असताना समोरच्या व्यक्तीचं चारित्र्यहनन करू नका. या जगामध्ये, देशामध्ये सोडा, या जगामध्ये नेत्याचं चारित्र्यहनन केल्यामुळे आपण जॉन एफ केनेडींना गमावून बसलो, आपण जुल्फिकार अली भुट्टोला गमावून बसलो, बेनझीर भुट्टोला गमावून बसलो, आपण राजीव गांधींना गमावलं, आपण इंदिरा गांधींना गमावलं, आपण महात्मा गांधींना गमावलं. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मुद्दा बोलता बोलता आठवण म्हणून सांगतो की काही वर्षापूर्वी मी पंजाबला गेलो होतो. त्या पंजाबमध्ये त्यावेळेला अतिरेकी फार जोरात होते. तर तिथले जे जिल्हा प्रमुख होते ते माझे पुण्यात होते आणि ते मित्र होते. त्याने बोललं, SS विर्क, मला म्हणले श्रीभाऊ तुम्ही या. मी गेलो तिथे, त्यांच्याकडे राहिलो मी. मग एका रात्री फोन आला की काही अतिरेक्यांना पकडलं आहे. मला म्हणले चला बघा कसं असतं ते. मी गेलो तर त्याची उलट तपासणी त्यांनी घेतली. घेताना त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला की तुम्ही राजकीय पुढाऱ्यांची हत्या का करतात. एका DSPनी एका अतिरेक्याला प्रश्न विचारला आहे. अतिरेकी म्हणजे अडाणी असतात असं नव्हे. अतिरेकी हे अत्यंत बुद्धिमान, म्हणजे आपल्यापेक्षा 2 पावलं पुढचा विचार करणारे, हे तेव्हा मला पटलं. त्या अतिरेक्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, देखो साहब, पंजाबीमध्ये चाललं होतं पण नंतर थोडं हिंदीमध्ये, की विषय असा आहे, मी जर एखाद्या वर्दीमधल्या माणसाला मारलं तर त्याचा ज्युनियर लगेच त्याची जागा घेतो. मग आर्मीमधला असेल तर खालचा माणूस वर येईल, पोलीस खात्यामधला असेल तर खालचा माणूस वर येईल. पण आज तक दुसरा महात्मा गांधी नहीं हुआ है देश में, दुसरी इंदिरा गांधी पैदा नहीं हुई देश में. एक एक नेता तयार व्हायला 30-30, 40-40, 50-50 वर्ष लागतात. ते अतिरेकाचं म्हणणं आहे. म्हणजे राजकीय पुढाऱ्यांची आपण जेव्हा निंदनालच ते करतो आणि त्यातून जेव्हा त्यांची हत्या होते तेव्हा आपण काय गमावतो. आपला देश 50 वर्ष मागे घेऊन जातो आपण.
तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. म्हणजे अतिरेक्यांचा जर विचार असा असेल तर आता तरुणांनी काय विचार केला पाहिजे ह्याचं मार्गदर्शन तुम्ही खरंच खूप छान केलं. पण मला आठवतं किंवा आता आम्ही येताना बोललो की तुम्ही सगळ्यात तरुण नगरसेवक म्हणून इलेक्शन लढवली, राईट? 68 का 68 68 झाली. आय थिंक त्यावेळेस तुमचं वय 20 वय. मग तुम्ही काय म्हणून पॉलिटिक्सला बघितलं त्यावेळेस, त्यामुळे काय म्हणून पॉलिटिक्स मध्ये गेला? ऑफकोर्स तुमच्या घरात तुम्ही जसं म्हणालात की पाळण्यापासून तुम्ही राजकारण बघितलंय, तो एक भाग आहे. पण राजकारण, कारण तुम्ही LLB युनिव्हर्सिटी फर्स्ट आहात हे मला आता कळलं, फर्स्ट क्लास फर्स्ट आहात, तर एक वेगळं विश्व तिकडं होतं LLBचं. आणि एक अभ्यासू नेता म्हणून तुम्ही इलेक्शन लढवली. त्यावेळेसचं वातावरण कसं होतं आणि त्यावेळेस तरुणाई कशी होती, जी आता माझ्या मते नाहीये किंवा नसेल, तुमचं मत काय होतं आणि त्यावेळेस तुम्ही काय बघून पॉलिटिक्स सिलेक्ट केलं? नाही, निवडणुकीमध्ये मी उभं राहिलो हा एक अपघात होता खरं म्हणजे. कारण त्यावेळेला पुण्याचे करते धरते सर्वस्वी काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब शिरोळे होते, त्यामुळे माझ्या घरातून राजकारण चालत होतं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा या शहरामध्ये एक सदस्य मतदारसंघ निर्माण झाले होते. त्याच्यापूर्वी पॅनल पद्धत होती, 3 कुठे 2 कुठे 4 कुठे 6 वगैरे वगैरे. त्यात आरक्षण नव्हतं, 6 8 10 जागा. त्यात आता कसं पॅनलमध्ये आरक्षण आहे पुन्हा, तसं तेव्हा नव्हतं. आणि जेव्हा एक सदस्य मतदारसंघ झाला त्यावेळेला आता आपण जिथं बसलो आहोत हा सगळा परिसर डेक्कन जिमखाना हा आमचा प्रामुख्यानं आमची जहागिरी म्हणा, वतन म्हणा किंवा आमचं कार्यक्षेत्र म्हणा, कर्मभूमी, या ठिकाणी मी होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मी 1965 सालापासून सार्वजनिक जीवनामध्ये आलो. शहरामध्ये गणपती मंडळाचा पदाधिकारी हा राजकारणाची सुरुवात असते. ग्रामीण भागामध्ये साखर कारखाना आहे, जिल्हा बँक आहे, जिल्हा परिषद आहे, पण शहरामध्ये गणपती मंडळ ही राजकारणाची पहिली पायरी होती. त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये राजकारण नव्हतं. पण 1965 साली वयाच्या 18व्या वर्षी 17व्या वर्षी मी इथल्या गणपती मंडळाचा सेक्रेटरी झालो. आणि मग मी पाहिलं की हे जुन्या पद्धतीचं चाललं आहे हो, हे सगळं बदललं पाहिजे आपण. मग दुर्दैवानं किंवा सुदैवानं एक थोडं पुढचं बघण्याची मला सवय होती तेव्हापासून, आजही आहे. आणि म्हणून मग मी म्हणलं नाही, हे सगळं आपण बदलूया, असं नाही करायचं आपल्याला. मग 65 66 67 3 वर्ष मी सेक्रेटरी राहिलो. लोकांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे, पण तो तेवढ्यापुरतंच. मग ज्यावेळेला एक सदस्य मतदारसंघ झाला त्यावेळेला मग सगळे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी भाऊसाहेबांना आग्रह केला किंवा आमची अशी मागणी आहे. आणि मग हो नाही करता करता बरीच 4-5 नावं आमच्या घरातली पण त्याच्यामध्ये आली. लोक म्हणाले भाऊसाहेबांना की तुम्ही उभे राहा. भाऊसाहेब म्हणाले मी आमदार आहे, मला परत नगरसेवक होण्यामध्ये इंटरेस्ट नाही. मग वहिनींना उभं करा. ते म्हणले नाही नाही नाही, मी राजकारणात, बायको राजकारणात, माझी मुलं लहान आहेत म्हणे, मला संसार पण आहे म्हणे, म्हणून मग तो पर्याय मग असं करत करत मग म्हणले श्रीकांतला उभं करा. तर म्हणजे त्याचं नाव तरी आहे का यादीमध्ये? मग पाहिलं तर पुरवणीमध्ये माझं नाव होतं. त्यावेळेला ज्याला उभं राहायचं होतं, जो इच्छुक घरोघरी जाऊन नावं नोंदवत होता ना, त्यांनी माझं ते नाव नोंदवलं होतं. माझ्याकडे आला, मी अभ्यास करत होतो BAचा, आणि मला म्हणाला श्रीकांत तुझं नाव नाही यादीत. म्हणजे माझं वय नाही बसत, कोण बघते म्हटलं, कर सही इथे. मी कोऱ्या फॉर्मवर सही दिली. पुढे मग काय झालं मला माहिती नाही, त्यांनी सूचक म्हणून, अनुमोदक म्हणून कोणत्या सह्या घेतल्या, सगळं झालं. मी पाहिलं यादीत आपलं नाव आलं, खुश झालो मी, चला आता आपल्याला मत द्यायला मिळणार. पण ते सगळं फिरून शेवटी माझ्याजवळ आलं तेव्हा मी BAला होतो शेवटच्या वर्षाला. मग मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर मी दिवसभर राजकारण आणि रात्री अभ्यास करायचो. मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असताना रात्री 11 वाजेपर्यंत स्टँडिंग कमिटी चेअरमनचं काम करायचं म्हणजे सगळं, आणि 12 ते 3 वाजेपर्यंत सगळा अभ्यास करायचो. असं मग मी पहिला आलो. आणि तुम्ही जे म्हणाला की एक पुढचा विचार, सुदैवानं घरातलं सगळं वातावरण पाहिल्यानंतर, किंवा तुम्ही जे आत्ता म्हणाला की ह्या पिढीने पुढचा विचार एवढ्यासाठी केला पाहिजे की आपल्याला कुठल्या वातावरणामध्ये जगायचं आहे. आजचं जे वातावरण आहे, जे आर्थिक धोरण आहे की नाही, ते इतकं चुकीचं. म्हणजे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, मी त्यावेळेला म्हणजे जवळपास आता 92 सालचं सांगतोय, तेव्हा मी एका ठिकाणी सांगितलं होतं की या देशामध्ये नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे. एका ठिकाणी एवढं पाणी पडते की ते वाहून जाते आणि दुसरीकडे प्यायला पाणी नाही. म्हणजे धरण उशाशी कोरड घशाशी अशी म्हण आहे आपल्याकडे. तेव्हा आजसुद्धा तुम्ही बघा, 500, आता पुण्यामध्ये पाणी आहे, पण 500च्या परिसरामध्ये आजही त्या टँकर पाहिजे अशी अवस्था आहे. लोकांना प्यायला पाणी नाही.
त्यामुळे जर शेतीप्रधान देश असेल तर शेतकऱ्यांची आपण सोय घेतली पाहिजे आणि पाण्याशिवाय शेतीला पर्याय नाही. हे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते ज्यावेळेला कृषीमंत्री होते त्यावेळेला त्यांनी दामोदर व्हॅलीच्या प्रकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की नदी जोड प्रकल्प झाला पाहिजे. 1948 सालची गोष्ट आहे. त्यांनी सगळं लिहून ठेवले ते की त्यांचं जे चारित्र्य आहे ना, त्याच्यामध्ये उल्लेख आहे सगळं. थोडंसं मागं जाऊ आपण. तुम्ही सगळं राजकारण पाहिलेलं आहे. हो संपूर्ण महाराष्ट्र समिती ही स्थापन झाली. हो त्याची आंदोलन तुम्ही पाहिलेली आहे. हो भाग घेतलाय मी. त्याची निवडणूक तुम्ही पाहिलेल्या माझे आई वडील जेलमध्ये होते. त्या काळामधल्या दोन्ही निवडणुका झालेल्या हो. तुम्ही पाहिलेल्या असतात. हो तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. तर त्या चळवळीमध्ये गल्ली बोळामध्ये आम्ही 10-11 वर्षाचं होतो. आमची आई काही संबंध नाही पण काँग्रेस भवनच्या पाठीमागे रोकडोबा मंदिर आहे तिथं तिने आंदोलन केलं. ते संयुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे. तिला अटक झाली. ती 15 दिवस येरवड्याच्या जेलमध्ये होती. हे दिल्लीपर्यंत आंदोलन करत गेले होते भाऊसाहेब शिवळे, ते बाळासाहेब गीते वगैरे सगळे मंडळी. आणि त्या चळवळीमध्ये मी भाग घेतला आहे. आणि आज जरी म्हटलं जातं ना, म्हणजे आज राजकारणामध्ये टीका करताना आईबाप काढले जातात, ते वेगळ्या पद्धतीने काढले जातात. पण त्यावेळची जी घोषणा होती ना की मुंबई आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, तर बाप तेव्हाही काढला जात होता पण तो अशा पद्धतीने. तुझा माझा बाप नव्हता काढला. मुंबई आमची नाही कोणाच्या बापाची. विधानसभा निवडणुकीतून ह्याचे काय परिणाम झाले होते त्यावेळेला? त्यावेळेला विधानसभेमध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब होते, त्यांनी ते सगळं जमवून आणलं आणि त्यांच्या विरोधात एस एम जोशी होते. एक 2 का 3 मताचा फरक पडला, नाहीतर एस एम जोशी मुख्यमंत्री झाले असते. आणि तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही 20व्या वर्षी केलं, त्यावेळेस मला थोडंसं ऐकायला आवडेल की त्यावेळेस तुम्ही प्रचार कसा केला. म्हणजे मी कम्पेअर करतोय, आता आम्ही येताना पाहिलं आणि ऐकलं ते फारच वेगवेगळं चालू आहे. नाही, मी तुम्हाला सांगतो की खरं सांगू का, त्या काळामध्ये प्रचारात मी एकही सभा मी तोंडे उघडलं नाही. कारण मी कॉलेजमध्ये होतो, एक पाय कॉलेजमध्ये आणि एक पाय राजकारणामध्ये. पण माझे वडील फार प्रख्यात वक्ते होते, उत्कृष्ट बोलायचे ते. आणि भाऊसाहेबांचा मुलगा हेच माझं तेव्हा क्वालिफिकेशन होतं. पुढे जाऊन मी त्यात भर घातली, त्यांचं नाव वाढवलं आणि माझी पण काहीतरी कॅपॅसिटी आहे दाखवून दिलं. हा भाग नंतरचा आहे. पण सुरुवातीला मला संधी भाऊसाहेबांचा मुलगा म्हणूनच मिळाली. आणि राजकारणामध्ये तुम्हाला एक गॉडफादर असावाच लागतो. मला तर माझ्या घरातच होते. मी पवारसाहेबांना यशवंतराव चव्हाण गॉडफादर होते किंवा राजीव गांधी यांना इंदिरा गांधी होत्या. असं कोणीतरी असावंच लागतं. त्याशिवाय संधी मिळत नाही. पण मिळालेल्या संधीचा वापर कसा करायचा हे जास्त त्यांनी ठरवलं पाहिजे. म्हणजे आता ज्या प्रकारचा प्रचार चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? पुलतच्या काळामध्ये मी कसा तुम्हाला प्रचार म्हटलं होत ना होता की त्या काळामध्ये? 52 ते 80 पर्यंत नाही भाऊ, कार्यक्रमावरती मतं मागितली जाते. भाऊ, संपूर्ण महाराष्ट्र समिती, त्याच्यानंतर पुढे आलेली वाटचालीने झालेली पुलोत, ह्या दोघांचा प्रचाराचा स्तर कसा होता किंवा प्रचार कोणत्या पद्धतीने ते करत होते? संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रचार व्हायचा. कोणाचा नामोल्लेख नसायचा. SM असो, शाहीर अमर शेख त्यावेळेला यायचे, हो, ते भाषण करायचे. चव्हाण साहेब भाषण करायचे. त्या भाषणाचा स्तर एक इतका वेगळा असायचा ना. आत्माराम पाटीलांची आम्ही शुक्रवार पेठ त्यावेळेला मतदारसंघ राखीव होता. शुक्रवार भवानी मतदारसंघ. टिकमदास तर त्या भवानी मतदारसंघामध्ये टिकमदास दादूराम मेमजादे म्हणून ते उमेदवार होते उभे. ते मेहतर समाजाचे होते. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की मेहतर समाज हा आपल्या आईसारखा आहे. आई जसं आपलं बाळूचं साफ करते तसा मेहतर समाज समाजाची सफाई करतो. मेहतर समाजाला आईची उपमा देणारे यशवंतराव कुठे आहे आणि आता आया बहिणी काढणारे नेते कुठे? भाऊ, जनता पक्षाच्या राजवटीमध्ये म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी जनता पक्ष स्थापन केलं इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये. कारण इंदिरा आणीबाणी आणली, तेच आणीबाणीच्या विरोधामध्ये त्यांचा प्रचार कसा होता? नाही, मी तुम्हाला सांगतो, चंद्रशेखर यायचे. 1974 साली गुजरातमध्ये नवनिर्माण सेना झाली तयार. गुजरातमध्ये लालू प्रसाद यादव, नितीश कुमार आणि गुजरातमधले त्यावेळेचे आम्ही एका वयाचे, चिमनभाई पटेल, आम्ही सगळे एका वयाचे. आम्ही युथ काँग्रेसमध्ये होतो, ते पण युथ काँग्रेसमध्ये होते. पण ते गुजरातमधली चळवळ सुरू झाली आणि जयप्रकाश नारायणांनी नेतृत्व केलं आणि ती चळवळ सगळ्या देशामध्ये पसरली. आणि मग त्यावेळेला त्या चळवळीमध्ये आर्मीला त्याने आवाहन केलं की तुम्ही मंत्रिमंडळाचे आदेश मान्य करू नका. पोलिसांना आवाहन केलं तुम्ही कायदा पाळू नका.
म्हणजे आणीबाणी लागू करण्यामध्ये त्याचं हेही एक कारण आहे. कारण होतं. इंदिरा गांधीचं सभासदत्व गेलं, घटनादुरुस्ती हा वेगळा भाग, पण आणीबाणीची परिस्थिती खऱ्या अर्थाची निर्माण झाली की सरकारचं ऐकायचंच नाही, देशामध्ये अराजक माजवायचं. पोलीस होते, सैन्य होतं, सगळ्यांना चिथावणी दिली गेली त्या काळात. म्हणून मग आणीबाणी लागू केली आणि या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं. पण जेव्हा सुटून बाहेर आले तेव्हा लोकांच्या मनामध्ये सर्वसामान्य माणसाला आणीबाणीबद्दल राग आजही आहे आणि आम्ही कोणी समर्थन करत नाही. पण तुम्हाला लक्षात असलेला एखादा प्रचार किंवा एखादं कॅम्पेन आपण म्हणू जे तुम्हाला खूप लक्षात आहे एवढे, कारण तुम्ही एवढे इलेक्शन्स बघितले, एवढ्या प्रकारचे इलेक्शन्स बघितले, हे लोकसभा वेगळा, विधानसभा वेगळा आणि इव्हन महानगरपालिका, ह्या सगळ्या इलेक्शन्स तुम्ही पाहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक आठवणी लक्षात राहील 1971ची निवडणूक, स्पेसिफिक 1971ला जी मुदतपूर्व निवडणूक झाली ना, ती इंदिरा गांधी वर्सेस काँग्रेसमध्येच काही लोक आणि मग ही बाकी बाहेर जयप्रकाश नारायण वगैरे हे लोक होते. तर त्या काळामध्ये इंदिरा गांधींनी आर्थिक धोरणावरती ती निवडणूक घेतली. म्हणजे राजे महाराजांचे तनखे रद्द करणं, बँकांचं राष्ट्रीयकरण करणं, गरीब माणसाला घरं बांधून देणं, 20 कलमी कार्यक्रम, 5 कलमी कार्यक्रम. आता जो 5 कलमी कार्यक्रम आला ना तो तेव्हाही होता. आणीबाणीमध्ये त्याचा अतिरेक झाला ही गोष्ट वेगळी आहे, पण 71 सालची. आणि मग 71 साली भाषण करताना फार मजा यायची. काँग्रेसचं पहिले चिन्ह त्यावेळेला बैलजोडी होतं. मग ते 69ला काँग्रेस ज्या वेळेला दुभंगली त्यावेळेला ते चिन्ह गोठवलं गेलं बैलजोडी. मग काँग्रेसला गाय वासरू दिलं. मग गाय वासरू नका विसरू, गाय वासरू नका विसरू ही घोषणा होती आमची. 71 साली होती. मग पुढे आणीबाणीनंतर मग पुन्हा वाद झाला. मग 80 साली पंजा घेतला. 80 पासून पंजा आहे. तेव्हाच काही असं घोषवाक्य किंवा टॅगलाईन तुमच्या लक्षात आहे? त्यावेळेचं वाक्य असं की इंदिरा गांधींचा फोटो होता आणि इंदिरा गांधीच्या फोटोमध्ये म्हणजे आज वेगळं वाक्य आहे त्यावेळेला होतं की युअर फ्युचर इज सेफ इन हर हँड्स. युअर फ्युचर इज सेफ इन हर हँड्स. आई दाखवली होती, आईच्या हातामध्ये बाळ दाखवलं होतं. इंदिरा गांधी आई म्हणून होत्या आणि तुझं भविष्य तिच्या हातामध्ये सेफ आहे. आता आपण महाराष्ट्रावर येऊ. तुम्ही महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री पाहिले, म्हणजे यशवंतरावांपासून आजच्या एकनाथरावांपर्यंत. हो हो. तर तुम्हाला त्यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांचं कामकाज करायची पद्धत, बोलण्याची पद्धत आणि लोकांना अपील होईल असे कुठले मुख्यमंत्री होते असं तुम्हाला वाटतं? एक नाव सांगता येणार नाही, पण एक 4 नाव मी सांगेन. सांगा ना. पहिलं नाव अर्थात यशवंतराव. हो, अतिशय दूरदृष्टी, महाराष्ट्र पुरुष, दुसरं काहीच नाही. म्हणजे त्याला खेड्यातला माणूस माहिती आहे, खडानखडा माहिती आहे, प्रश्नांची जाण आहे, प्रश्नांची उत्तरं काय आहेत ह्याची जाण आहे. केवळ प्रश्न उभा करून उपयोग नाही, तर त्याला काय करायला पाहिजे आपण, आणि ते करण्याचे त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. दुसरं नाव ॲडमिनिस्ट्रेशन. जर तुम्ही म्हणाल की लोकांना हवं असणारं ॲडमिनिस्ट्रेशन विदाऊट करप्शन चांगलं झालं पाहिजे, शंकरराव चव्हाण. ते दिसायला म्हणजे त्यांची उपमा मी अगदी माझ्या वडिलांसारखे होते की मला मुलासारखं त्यांनी प्रेम दिलं. ते फणसासारखे होते, बाहेरून काटेरी वाटत होते पण अत्यंत नरम आणि गोड एकदम. म्हणजे मी त्यांच्या इतक्या जवळ गेलो होतो की आम्ही दोघं जेव्हा असायचो ना तर अरे काय किती विषयावर आम्ही गप्पा मारल्या, पब्लिकली सांगण्यासारखं नाही, पण तोही गुण त्यांचा होता. असं नव्हतं की 24 तास छडी घेऊन हेडमास्तर होते. मग तिसरं नाव येईल पवारसाहेबांचं. पवारसाहेबांमध्ये हे दोघांचा मिलाप आहे, यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण. आमूलाग्र बदल. यशवंतराव चव्हाणांची जी राजनीती लोक सांभाळण्याची होती ती पवारसाहेबांमध्ये आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये जे शंकरराव चव्हाणांचं होतं की ते कुठल्याही कागदावर डोळे दाखवून सही नाही करायचे, जे पवारसाहेब पण नाही करत कधी. आणि पवारसाहेबांना एखादा विषय करून घ्यायचा असेल ना तर डेस्क ऑफिसरला सांगणार नाही की असं नोटिंग पाठव. मग तो वरचा अर्बन सेक्रेटरी, मग वरचा सेक्रेटरी, मग त्यांच्याकडे येणार सेक्रेटरी, त्याची फाईल तयार करून पाठवायची. आणि मग त्याच्याखाली पवारसाहेब स्वतःचं जजमेंट, जसं कोर्टामध्ये जजमेंट देतात ना, जजमेंट अँड ऑर्डर, बाकीचे मुख्यमंत्री आहेत ते नुसती ऑर्डर म्हणजे PA घेऊन येतो आणि कोंबडा करायचा, मान्य 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 मान्य. आणि मग त्या पार्टीने पैसे नाही दिले की मागं तो सेक्रेटरी लिहितो अमान्य. आणि चौथे मग विलासराव देशमुख, तेही तितकेच इक्वली म्हणजे चव्हाण साहेबांच्या तालमीत तयार झालेले शंकररावांच्या स्वतः लॉयर होते, ग्रामपंचायतीपासून वरती चढत चढत आले होते आणि लोक गोळा करायचा त्यांनाही छंद होता. आणि ह्या चौघांचं वैशिष्ट्य एक आहे, या चौघांची मेमरी अप्रतिम आहे.
दुसरं भाऊ, तुम्ही या 60 वर्षात प्रचाराचा स्तर जो आहे तो कसा घसरत गेला, त्याची टप्पे कसे तुम्ही सांगू शकाल? एक मी तुम्हाला सांगू का, की म्हणजे पूर्वी याचं कारण असं मी काय होतो की नव्या पिढीला समजलं पाहिजे की हा पूर्वी प्रचार अशा पद्धतीने होत होता, आत्ता असं म्हणजे पूर्वी कसं स्लिप लिहिल्या जायच्या, तेच मी सांगतो ना, सकाळी की उठून लहान मुलांच्या प्रचार फेऱ्या बऱ्याच फेऱ्या, त्या प्रभात फेरी निघायची. यशवंतराव चव्हाण साहेबांचा किस्सा आहे पुन्हा, की त्यांना विचारलं की साहेब तुम्ही कसं ओळखता ह्या गावात काय वातावरण आहे ते म्हणले अरे मी पूर्वी जेव्हा जायचो ना, म्हणजे अजूनही जातो, तर गावामध्ये गेलं की गावामध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्ती असतात. एक तो आपला उमेदवार, दुसरं त्या गावचा पदाधिकारी प्रमुख, सरपंच बिरपंच कोणी, आणि तिसरा तो गावातला शेठ व्यापारी. तो व्यापारी ह्यांना वर्षभर पैसे पुरवतो, म्हणून तो जो पुढारी आहे तो सांगतो की शेठ सांगतील तसं. आणि मग तो जो उमेदवार आहे तो ह्या दोघांना सांभाळत असतो, पुढाऱ्याने शेठला. पण त्या गावात खरं वातावरण काय आहे, शेवटी तो शेठ काय तो पुढारी काय हे खारावलेले मासे आहे ना राजकारणातले. त्यामुळे यशवंतराव आले की त्यांच्यासारखं बोलायचं, पवार साहेब आले की त्यांच्यासारखं बोलायचं, आणखी एस एम जोशी आले की त्यांच्यासारखं बोलायचं. त्यामुळे नेमकी नाडी. तर त्यावेळेला चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही त्या गावात प्रवेश केल्यानंतर त्या गावातल्या लहान मुलांच्या हातामध्ये कुठला झेंडा आहे त्याच्यावर लक्ष ठेवा. तर घरात जी चर्चा होती ती त्यांच्या कानावर पडते आणि तो झेंडा घेऊन ती कुठे बाहेर फिरत असतात. त्यावेळी तिथं जर तिरंगी झेंडा दिसला तर ओळखा गाव आपलं आहे म्हणून. निरीक्षण, चव्हाण साहेबांचं निरीक्षण. आणि मी तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये ह्या सगळ्या शिकलेल्या माणसांकडून प्रचार कसा करावा याचा आम्हाला अभ्यास होत होता. बरोबर. त्यांच्या सभा ऐकून मग आम्ही बोलायचो. आता असे वक्तेच राहिले नाहीत सभा. आता तसे वक्ते राहिले नाही. आता ते दांडकं समोर राहिले की बोलायचं, काही बोलायचं. आणि आता ही लाडकी बहीण योजना म्हणजे कळस आहे हा पैसे वाटण्याचा. लाच देण्याचा प्रकार आहे तो. म्हणजे तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही असतं तर ते तुम्ही सांगितलं असतं ना. पहिला मुद्दा लाडक्या बहिणीच येतो. आणि असं नाही की आता 1500 देतोय नंतर 2100 देऊ, हे म्हणतात आम्ही 3000 देऊ, हे तसलेच आहेत. आता तुम्ही हे सगळे पक्ष पण पाहिलेत, त्याचे फुटी पण पाहिल्यात, कशा आता आपण जर म्हटलं पुण्यापुरती मर्यादित म्हणून, महाराष्ट्रापुरती मर्यादित म्हणून, की आपण जेव्हा शिरोळे असं म्हणतो त्यावेळेस वेगवेगळ्या, म्हणजे आता सिद्धार्थ भाऊ पण उभे आहेत, राईट, रणजित दादा पण होते, तुम्ही एक काळ गाजवलेला आहे, असे वेगवेगळ्या पक्षांमधली लोक आहेत, वेगवेगळ्या मतांची लोक आहेत. कार्यकर्त्यांचे वाद नेहमी होतात, हे मी पाहिलेले आहेत, राईट, रस्त्यावर बऱ्याचदा पाहिलेले. असं तुमच्या घरातही कधी झालंय की कुठल्या एखाद्या गोष्टीवरती वाद झालेत, की पक्ष वेगवेगळे आहेत किंवा विषय वेगवेगळे, असं कधी झालंय? मी तुम्हाला सांगतो, विश्वास ठेवा, ही जी तुम्ही नावं घेतलीत ना हे सोडाच, पण पुणे शहरामधली जेवढी राजकीय घराणी आहेत ना, ते कुठल्याही घरात आई वडील आणि मुलगा राजकारणावर बोलत नाही. घरात नाहीच बोलत. आम्ही सुद्धा घरात कधी मुलाला तू कुठल्या पक्षात जा आणि काय कर उभा राहा, माझ्या वडिलांनी पण मला कधी सांगितलं. मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असताना वर्षभर काम करताना मला कधीही म्हणाले नाही की हे डॉक्युमेंट मंजूर कर आणि ते डॉक्युमेंट मंजूर करू. राजकारणाच्या ठिकाणी संसार, कौटुंब हे कुटुंबाच्या ठिकाणी, दोन्हीची सरमिसळ केली ना तर जगता येणं अवघड आहे. भाऊ, आता मी एक माझ्या मनातली शंका तुम्हाला विचारतो. तुमचं या गेल्या 60 वर्षाचं जे राजकारण आहे हे सगळं विकास व्हावा या दृष्टिकोनातून झालेलं आहे असं मला तरी जाणवलं. म्हणजे स्टँडिंग कमिटी चेअरमन असल्यापासून तुम्ही ज्या ज्या भूमिका घेतल्यात त्या सगळ्या भूमिका ह्या विकासाप्रत जाणाऱ्या होत्या. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांनी केलेला विकास हा देखील स्वीकारला आणि त्याचं कौतुक केलं. हो, म्हणजे मला आजही आठवतं महापालिकेमध्ये तुम्ही कलमाडींचं कौतुक केलं होतं. हो, तुम्ही राजघराण्यातले माणसं आहात तरी देखील तुम्ही कलमाडींचं कौतुक कशा पद्धतीने केलं होतं हे मला आजही आठवतं. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी पुण्याचा विकास केला, त्यानंतर आत्ता कलमाडी यांनी केला.
पवारांच्या नेतृत्वाखाली दादोजी हे- कोंडदेव आणि शिवाजी महाराज हां आणि पवार साहेब आणि कलमाडी हे तुम्ही याचं कारण काय होतं की व्यक्ती नव्हती तिथे. 92 सालचं भाषण आहे. हां तो त्यांचा जो विकास आहे ना तो तुम्ही जाणला होता अधोरेखित केलं. आणि म्हणून त्यांना तुम्ही पाठीशी घातलं त्यावेळेला टीका झाली तुमच्यावर सोडून द्या. हो हो, हो मला अग्रलेख माहिती आले अहो, अग्रलेख मी आले. लिहिलं म्हणून तुम्हाला मला माहिती आहे ते सगळंच ना. तर तो तुम्ही विकासापरत गेलेला आहे. आता माझा शेवट करायच्या मुद्द्यावर आलोय मी. तुमचा ठसा पुण्यावर आजही आहे. जो स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना 50 वर्षापूर्वी तुम्ही जंगली महाराज रस्ता केला. तो रस्ता करताना तुम्ही जो दृष्टिकोन ठेवला होता, कारण त्या कॉन्ट्रॅक्टरने 10 वर्षच दिलेले होते, परंतु आज 50 वर्षात देखील तो रस्ता मजबूत आहे. तर मी अशी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आज नव्या पिढीला काय विचार देऊ शकता की जो 50 वर्षावर पण लागू राहील. अगदी एका वाक्यात की प्रत्येक मुलाने इतिहासाचा अभ्यास करून भविष्याचा वेध घेतला पाहिजे. नेते 3 प्रकारचे असतात. एक भूतकाळात रमलेले, हो जे आत्मविश्वास गमावून बसलेले असतात. एक वर्तमान काळामधले, ते अल्पसंतुष्ट असतात. आणि एक भविष्याचा वेध वेध घेतात, घेणारे असतात. ते द्रष्टे असतात. तर ज्याला देश नेतृत्व करायचे त्यांनी द्रष्टे पण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आग लागल्यानंतर वीज काढणं हा जसा मूर्खपणाचा आहे, तर तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहराचा विकास झाला पाहिजे. तर तो 10-20 वर्षानंतर आपण कुठे असू हे तुम्ही आज जाणलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा महात्मा गांधीचं उदाहरण देतो की गांधीजींना एकाने विचारलं होतं त्यांच्या चेल्याने की बापू, माझ्यासमोर एक प्रश्न आणि त्याची 2 उत्तरं आहेत, तर मी कुठला पर्याय निवडू म्हणजे माझं चुकणार नाही. तर गांधीजींनी त्याला उत्तर दिलं. त्यामुळे माझ्या मनात द्वैत चालू आहे, त्याच्यावर उत्तर काय आहे. तर गांधीजी म्हणाले की तू ज्याला ओळखतोस अशा अत्यंत गरीब माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि मग स्वतःच्या मनाला प्रश्न विचार की तू जो निर्णय घ्यायला चालला आहे त्या निर्णयामुळे ह्या माणसाच्या अंगावर वारभर कपडा येईल, याच्या ताटात पोटभर अन्न पडेल, याच्या डोक्यावर छप्पर येईल, याला शिक्षण घेता येईल, याचं आरोग्य चांगलं राहील. ज्याचं उत्तर होय आहे तो निर्णय तू घे, आयुष्यात कधी तू चुकणार नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्ही विकास करताना तुमचा केंद्रबिंदू हा अत्यंत गरीब माणूस हा तुमचा केंद्रबिंदू असला पाहिजे. आणि म्हणून पुणे शहराचं चेअरमन म्हणून काम करताना त्या रस्त्यावरून जाताना श्रीमंत जाणारच आहेत, गरीब पण जाणार आहेत, सगळ्यांना जाताना सुखकारक वाटलं पाहिजे. आणि शेवटी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताना सार्वजनिक पैसा ही दुधारी तलवार आहे. ती तुम्ही आडमार्गाने कमवली तर ती तुमच्या घरामध्ये द्वेष, वाटोळं, आजारपणच घेऊन येतं. म्हणून आज रात्री मला पडल्यानंतर झोपताना मला कधी कुठला प्रश्न पडत नाही. कारण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे माझ्यापर्यंत बोलला तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना, हा जंगली महाराजांच्या पावन हो. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. लाल मानातून निघाले ते रुक्रोबा मंदिरात तिथं आले. आमच्या पूर्वजांनी तिथं घोडे बांधले होते. त्या 2 घोड्यांवर महाराज आणि त्याचा अंगरक्षक गेला कात्रच्या घाटातून आणि महाराजांचं सैन्य गेलं दिवे घाटातून. म्हणून पुण्याच्या राजकारणात आजही कुणाला फसवलं तर त्याला कात्रचा घाट दाखवला. त्याचं कारण ते आहे. तेव्हा हा सगळा वारसा असल्यामुळे ह्याचं कायम दडपण असतं की आपण कोण आहोत, आपण शिरोळे आहोत. आपल्या वाडवडिलांनी, पूर्वजांनी, आपल्या नातेवाईकांनी, आपण ज्या समाजामध्ये वाढलो त्यांनी आपल्याला काय दिलं आहे. त्यांनी आपल्याला द्वेष नाही दिला, त्यांनी आपल्याला प्रेमच दिले. मग आपण का द्वेष द्यायचा कोणाला. एक जसं आता बाबा म्हणाले की तुम्ही यशवंतराव चव्हाणांपासून ते आता एकनाथरावांपर्यंत सगळे मुख्यमंत्री बघितले, सगळे नेते बघितले, सगळ्या प्रकारचे नेते पाहिले. तर एक रॅपिड फायर म्हणू आपण, एक ट्रेंड सारखा म्हणतो मी की तुमचा आवडता नेता मेल आणि फिमेल. शंकरराव चव्हाण. आत्ताच्या याच्यामध्ये सध्या परिस्थिती पाहिजे तुम्हाला 19मध्ये पाहिजे. दोन्ही याच्यामध्ये एक शंकरराव चव्हाण तर आहेत, तुम्ही म्हणालात आणि तुम्ही त्यांना मानता, पण आत्ताच्या याच्यामध्ये शरद पवार. फिमेल मध्ये जर मी त्याला ऑप्शन्स दिले, महिलामध्ये जुन्या काळातल्या स्मृती इराणी का सुप्रिया सुळे. नाही, मग सुप्रिया सुळे. आणि एखादा नेता जो लाईमलाईट मध्ये कधीच आला नाही पण त्याचं खूप छान काम आहे
की जो कधीच लाईमलाईट मध्ये आला नाही, असं कोणी तुमच्या पाहण्यात आहे का? विलासरावांचा मुलगा आहे ना तो, आम्ही. आणि आता जर मी म्हटले की रिलायबल आणि नॉन रिलायबल असं जर विश्वासार्ह कोण, अविश्वासार्ह कोण? राजकारण हा विषय असा की विश्वासाचा तो रिलेटिव्ह टर्म आहे. रिलेटिव्ह टर्म आहे. म्हणजे मला तू तिकीट दिलं तर मग मी माझ्यावर अन्याय नाही झाला, आणि तिकीट नाही दिलं तर माझ्यावर अन्याय झाला. हा प्रश्न राजकारणात गैरलागूच आहे. बरं, आता आमच्यासारख्या यंगस्टर्ससाठी मी म्हणतो की तुमच्या मते, कारण तुम्ही एवढा सगळा प्रवास पाहिला, राजकारण पाहिलं, तर यंग नेता तुम्हाला कोण वाटतो की तो अरे एक स्टार होऊ शकतो? फ्युचर आदित्य ठाकरे. त्याला समज आहे, सगळं आहे, वाचन आहे त्याचं. भले तो शिवसेनेत आहे, पण ही जमाना नव्या पिढीतला चांगला नेता आहे. लंबी रेस का. एका वाक्यात सांगायचं झालं ना तर तरुण पिढीने वाचनावरती भर दिला पाहिजे. तुमच्या सुदैवानं तुम्हाला याच्यामध्ये जगातलं कुठलंही साहित्य मिळू शकतं. लगेचच तुम्ही ते वाचा, अभ्यास करा आणि त्याच्यावर विचार करा. आम्ही जे सगळं करतो, मी जी भाषणे केली, मी बोललो, याचं कारण माझी स्वतःची 5,000 पुस्तकाची लायब्ररी आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे आहेत. बॅरिस्टर जीना आणि अटल बिहारी वाजपेयी शेजारी आहेत. ज्ञानेश्वरी पण आहे. त्याच्यामध्ये सगळे ग्रंथ आहेत. पण वाचनासारखा मित्र नाही. तुम्हाला आणि प्रगल्भ करतो तो. आणि तो तुम्ही कधी वाचा, ते वाक्य तिथंच असतं, बदल झालेला नसतो सोयीनुसार. त्यामुळे वाचन याला पर्याय नाही. सर, मी जसं म्हणालो, मी थँक्यू म्हणणार नाही, कारण मला आणखी जाणून घ्यायचं आहे. आणखी खजाना तुमच्याकडे खूप आहे हे मला माहिती आहे. आणि मी नेहमी अशा वेगवेगळ्या विषयांवरती आमची चर्चा होते, चर्चांमध्ये वाद होतात. वाद झाल्यामुळे मला नवीन लोकांना भेटायला एक चान्स मिळतो. मागच्या वेळेस आपण गणेशोत्सव केला, आता हे राजकारण करतोय, आणि अशा बऱ्याच विषयांवरती आम्हाला चर्चा करायची. सो तुमच्याकडे अजून जाणून घ्यायला आवडेल, मला तुमचा अनुभव ऐकायला आवडेल, आणि हे पुढे पास ऑन करण्यासाठी मी हे डॉक्युमेंट करतोय ॲक्च्युली, की पुढच्या पिढींना पण हे सगळं गेलं पाहिजे. की तुम्ही जसं म्हणालात की एक काळ झाल्यानंतर यशवंतराव कोण आहेत ही माहिती नसतील एखाद्या वेळेस पुढच्या जनरेशन, पण हे जर डॉक्युमेंट्स किंवा असे जर डॉक्युमेंट्स जर आपण रेडी केले आणि तुमच्या माध्यमातून जर हे रेडी झाले, तर आय थिंक पुढच्या पिढीला समजण्यासाठी खूप सोपं होईल. सो थँक्यू तुम्ही टाईम दिल्याबद्दल.